तुम्हाला कॉन्स्टिपेशनचा त्रास असेल तर तुम्ही रेग्युलरली काळ्या मनुका घ्यायला सुरुवात करा. सो 2 चमचे काळ्या मनुका तुम्ही रात्रभर भिजवून ठेवा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी एम्प्टी स्टमक म्हणजे उपाशीपोटी घ्यायच्या आहेत. सो काळ्या मनुकांमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं, ज्यामुळे पोट साफ होण्यासाठी मदत होते. त्यानंतर तुम्हाला जर हॉर्मोनल इम्बॅलन्सचा त्रास असेल तर तुम्ही रेग्युलरली फ्लॅक्स सीड्स म्हणजे अळशीच्या बिया घ्यायला सुरुवात करा. सो 2 चमचे अळशीच्या बिया तुम्ही भिजवून किंवा भाजून खाऊ शकता. ह्यामध्ये ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स असतात आणि लिग्नन्स असतात, जे इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन ह्या हॉर्मोन्सला बॅलन्स ठेवण्यासाठी मदत करतात. त्यानंतर जर तुम्हाला अनिमिया असेल किंवा हिमोग्लोबिन कमी असेल तर तुम्ही रेग्युलरली व्हीट ग्रास पावडर म्हणजे गव्हांकुराची जी पावडर येते ती घ्यायला सुरुवात करा. सो ह्यामध्ये क्लोरोफिल असतं, जे हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी मदत करतं आणि भरपूर खनिजे सुद्धा असतात, जी रक्तातील ऑक्सिजनची पातळी वाढवण्यासाठी मदत करतात. त्यानंतर जर तुम्हाला डायबिटीस असेल, हाय ब्लड शुगरचा प्रॉब्लेम असेल किंवा इन्सुलिन रेझिस्टन्सचा त्रास असेल तर तुम्ही रेग्युलरली चिया सीड्स घ्यायला सुरुवात करा. सो चिया सीड्स मध्ये भरपूर फायबर्स असतात आणि ओमेगा 3 फॅट्स असतात. तर ह्यामुळे काय होतं, रक्तातली साखरेची पातळी जी आहे ती नियंत्रणात राहते आणि इन्सुलिन रेझिस्टन्सचा त्रास सुद्धा कमी होतो. सो हा व्हिडिओ जो आहे तो सर्वांसोबत नक्की शेअर करा.